देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी। हरी सद्गुरु सारिखा सोय राजीव लग, सद्गुरु सारिखा सोय राजीव लग, गुरु सारिखा सोय राजीव लग, गुरु सारिखा सोय राजीव लग। तोडीला उद्वेग संसारीचा, तोडीला उद्वेग संसारीचा, तोडीला उद्वेग संसारीचा। आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे। जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले। माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा, माझे सुख मज दाखविले डोळा। दिसली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, दिसली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, दिसली प्रेम कळा ज्ञान मुद्रा। आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे। जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले। डोळ्याचा डोळा उघडीला दिले, डोळ्याचा डोळा उघडीला दिले, डोळ्याचा डोळा उघडीला दिले, डोळ्याचा डोळा उघडीला दिले। वरिले लेणे आनंदाचे, वरिले लेणे आनंदाचे, वरिले लेणे आनंदाचे। आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे। जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले। नावाने लिखी सापडली सोया, नावाने लिखी सापडली सोया, नावाने लिखी सापडली सोया, नावाने लिखी सापडली सोया। हरी संबे काय खेचराचे, हरी संबे काय खेचराचे, हरी संबे काय खेचराचे। आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे, आय उतराई हो उगवण्या गुणे। जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्मा नाही येणे ऐसे केले। तुकार कुमारी देव तुकार कुमारी, तुकार कुमारी देव तुकार कुमारी, तुकार कुमारी देव तुकार कुमारी, तुकार कुमारी तुकार कुमारी देव तुकार कुमारी, तुकार कुमारी तुकार आवाज वाढव। सद्गुरु सारिका सोय राजीव लग, सद्गुरु सारिका Soya
सद्गुरु सारिका जीवन सद्गुरु सारिका जीवन सद्गुरु सारिका गुरुर्ब्रह्मा
नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः ओम श्रीपाद नमो नमः श्रीपाद नमो नमः जय जय श्रीपाद नमो नमः सद्गुरु श्रीपाद नमो नमः। प्रस्तुत प्रसंगी प्रसंग काय तर जगद्गुरु ब्रह्ममूर्ती सच्चिदानंद श्रीपाद बाबांची 27वी पुण्यतिथी नाही का सोहळा आनंद महावैष्णव आनंद मेळावा। तर श्रीपाद बाबांच्या छत्रछायेखाली आणि हबप गुरुवर्य रायजादव बाबांच्या मार्गदर्शनाखाली आणि तुम्ही सर्व गुरुजन आणि भक्तजन वर्ग नाही का आज आपण इथे नामदेवरायांचा 5 चरणाचा हा अभंग सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग तोडीला उद्वेग संसारीचा काय उतराई होऊ कवण्या गुणे जन्मा नाही येणे ऐसे केले माझे सुख मज दावी आले डोळा दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा। पुढे काय सांगतायत बघा डोळीयाचा डोळा उघडीला जेने लेवविले लेणे स्वानंदाचे पुढे नामा म्हणेनी की सापडली सोय न विसंबे पाय खेचराचे। हा 5 चरणाचा नामदेव महाराजांचा अभंग जर विचार केला नाही का शब्दार्थाकडे जाण्याआधी अभंगाचं जर बघितलं क्रम जर बघितला तर काय वाटतं अनुभव सांगतात नाही का पण अनुभव सांगून नुसते थांबलेले नाहीत नामदेवराय तर त्यांनी काय केलाय दृढ निश्चय केलाय। दृढ निश्चय पर अभंग आहे हा म्हणजे वाटताना जरी वाटला अनुभव सांगताय तरी त्यांनी ते नुसता अनुभव न सांगतात त्याच्यानंतर काय केलाय दृढ निश्चय केलाय नाही का कशाचा तरी। तर असा हा अभंग बाबा नेहमी म्हणतात नाही का परमार्थ सोपा की अवघड हे की नाही परमार्थ सोपा की अवघड। पण नामदेवरायांच्या या अभंगातून जर तुम्हाला थोडीशी हिंट लागली असेल तर जर गुरु परंपरा मालिकेतील आध्यात्मिक विज्ञानात पारंगत असणारे जर सद्गुरु लाभले तर हाच अवघड परमार्थ सोपा होतो नाही का सुलभ होतो सरळ होतो। तर ह्या शब्दार्थाकडे जाऊया आपण। तर नामदेवरायांचं काय म्हणणं आहे याच्यामध्ये की सद्गुरु सारखा जर सोयरा जीवलग असेल सद्गुरु सारखा सोयरा जीवलग जर असेल किंवा सद्गुरु सारखा सोयरा जीव म्हणजे तसे जीवलग जर भेटले तर काय होतं तुमच्या संसाराचा उद्वेग निघून जातो। पुढे सांगतात अशा सद्गुरूंचं मी कुठल्या शब्दात म्हणजे कशाने उतराई होऊच शकत नाही का तर त्यांनी हे जन्म मरण जे हे चक्र चालू आहे ते काय केले बंद करून टाकलंय। पुढच्या चरणात नामदेव महाराज सांगतात की माझे सुख मज मला अशा सुखाची प्राप्ती करून दिली काय एवढं सुख दिलंय त्यांनी की मला कशाच्या सुहेने दिले की ती नाम मुद्रा ती प्रेम कळा दिली आणि ती ज्ञान मुद्रा देऊन काय केले मला माझं खरं सुख कशात आहे ते दाखवले। पुढच्या चरणात सांगतात डोळीयाचा डोळा उघडीला जेणे लेवविले लेणे स्वानंदाचे म्हणजे डोळ्यांचा डोळा। आता आपण आंधळे कोणच नाही एक तर आंधळा किंवा डोळा दोघच असतात नाही का डोळीयाचा डोळा म्हणजे अशी काय दिव्य दृष्टी दिली आहे असे काय डोळे उघडलेत की त्यांनी काय झाले आम्ही आनंदाचे स्वानंदाचं लेणं लेवले नाही का। आणि पुढे सांगतात मग असा मला राजमार्ग दिलाय त्यांनी नामा म्हणेनी की सापडेली सोय
न विसंबे पाय खेचराचे, अशा राजमार्ग देणाऱ्या सद्गुरूंचं मी काय करणार आहे, चरण सोडणार नाहीये. विठ्ठल 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 बघा. आता भावार्थाकडे जाण्याआधी ज्यांच्या कृपेने नाही का पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगांना नमन करून घेऊया. पांडुरंगा करो प्रथम नमन, 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 पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या. त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू, 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 त्यांच्या कृपदाने कथेचा विस्तारू. पांडुरंग परमात्म्याला नमन केल्यानंतर ज्यांच्यामुळे आपण हा भव्य दिव्य सोहळा पुन्हा 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 अनुभवतो नाही का, अशा संत महात्म्यांना नमन करूयात. ओम नमो ज्ञानेश्वराय, 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 ओम नमो ज्ञानेश्वराय. Hallelujah.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पवन झालो चराचरी. बघा भावार्थाकडे जाण्याआधी कालचे थोडस विसरतो नाही का आपण. काल जे तरुण मंडळींनी जी प्रवचनं केली त्याच्यानंतर आम्हाला प्रश्न पडला होता, म्हणजे मला तरी, आता इथं उभं राहायचं की नाही राहायचं, म्हणजे बोलायचं की नाही बोलायचं. हा आणि बोललं तर काय बोलायचं, कारण म्हणजे ती संतांची महिमाच आहे नाही का तशी. तर भक्त म्हणजे अभंग सोडवणारे आपण नाही, अभंगाला म्हणजे भावार्थापर्यंत नेणारे आपण नाही. त्यांनी सगळं उघड उघड केलेले, फक्त आपण ते म्हणतो नाही का उजळणी म्हणा किंवा आपल्याकडून ते जसं मुक्यांनी बोलावं तसं आपण इथं उभं राहून फक्त ऍक्शन करायचे. बोलणारे वदविणारे ते आहेत. तर नामदेव महाराजांच्या भक्त शिरोमणी नाही का, त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय होतं सगळ्यांना माहिती आहे, फक्त एक थोडस आठवण नाही का. नामदेव महाराजांच्या बरोबर आपण त्यांचं सगळं जाणतो, माहिती आहे सगळ्यांना की ते देव काय करायचा त्यांच्या बरोबर, बसायचा, उठायचा, जेवायचा नाही का. कीर्तनात नामदेव महाराजांच्या कीर्तनात ते नाचत होते, हा त्यांच्या हातून खात होते, त्यांच्याशिवाय पंचपक्वानाचा नैवेद्य नाही का घेऊन गेले. तर अशा नामदेवरायांना सुप्रियाताईंनी गेल्या वेळी कीर्तनात विषय घेतला होता नाही का. त्यांचं जेव्हा मुक्ता मातेने जेव्हा मडकं कच्चं ठरवलं तेव्हा त्यांची ती धांदळ उडाली आणि ते काय थेट कुठे गेले, पांडुरंगाकडे गेले. आणि पांडुरंगांना काय म्हटले, बाबा मला काय तिकडे पाठवू नको, ते फार म्हणजे नाही का सगळं पान उतारा केलाय, मी काय तिकडे परत जाणार नाही. पण मग भगवंताने असं जवळ केलं का हो त्यांना, नाही रे माझं बाळ, ते नाही केलं. काय केलं त्यांनी उपदेश केला नाही का त्यांना. काय उपदेश केला, जवळ सद्गुरूंचे नाही सेवन तव मी हे स्वप्नीचे धन, माझे तुटे न भवबंधन सद्गुरु वाचन. कुणी केलं, स्वतः पांडुरंग परमात्म्याने. कोणाला केलं, नामदेव महाराजांना. हा बोध केला, उपदेश केला की बाबा तुला जे पाहिजे ते माझ्याकडे नाही. त्याची गुरु केली कुणाकडे, संतांकडे. तू आपलं तिकडे हिसोबा खेचरांकडे जा आणि तिथे तुला जे पाहिजे ते भेटणार आहे. म्हणजे स्वतः त्या भगवंताच्या ताटात जेवणारे, त्यांच्या बरोबर नाही का सगळ्या गोष्टी करणारे. पण काय केलं त्यांनी, कुठे पाठवलं तर सद्गुरूंकडे पाठवलं, गुरूंकडे पाठवलं. आणि तिथे मग त्यांना ते नामाचा अनुग्रह झाला, त्यांना तो बोध मिळाला. आणि मग त्यांनी काय त्या नाही का भागवत पताका जी पसरवली ते आपण सगळे सर्वजण जाणतोच नाही का. सांगण्यामागचा उद्देश काय आहे की भगवंताच्या किती जवळ असले तरी त्यांना कुठे जावं लागलं, म्हणजे त्यांची भक्ती होती पण कधी डोळस झाली नाही का. खऱ्या अर्थाने डोळस कधी झाली, सद्गुरूंच्या चरणी लीन झाल्यानंतर, सद्गुरूंकडून ते बोध मिळाल्यानंतर है की नाही. आणि मग आता अशा सद्गुरू लाभल्यानंतर त्यांनी धर्माची पताका, भागवत पताका पूर्ण पंजाब मध्ये पसरवली, हे आपण सगळे जाणतोच नाही का. आणि मग आता विचार केला तर आपणही नाम घेतलंय नाही का, म्हणजे आपल्यालाही सद्गुरू बोध झालाय. म्हणजे असं थोडस दोन्ही बाजूने विचार करायचा आपण. मग आता नामदेव महाराजांच्या मातोश्रींचा थोडं एक दृष्टांत घेते त्यांच्या ह्याच्यातला, की त्यांचं जर चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांचे आई वडील म्हणजे सगळंच व्यवस्थित होतं की नाही. मग जेव्हा देव त्यांच्या हातून जेवायचा तेव्हा आई वडिलांना किती हे वाटत होतं ना की माझ्या नाम्याच्या हातून नाही का देव जेवतो, सगळ्यांना सांगायचे ते. पण जेव्हा सद्गुरू बोध झाला, त्यांनी सद्गुरूंकडून ते ज्ञान प्राप्त केलं आणि जे खरा परमार्थाचं नाही का सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग त्यांचं जर तुम्ही जर हे ऐकलं तर त्यांच्या घरामध्ये भाऊ बहीण आई वडील म्हणजे बरंच होतं नाही का संसार त्यांचा. परत 4 भावंड म्हणजे भावंड होती, परत त्यांची सुना वगैरे बराच असा मोठा घोतावळा होता त्यांचा. पण असं नाहीये की बाबा त्यांना कोणाचं प्रपंच नव्हता, संसार नव्हता, असं होतं का, नव्हतं.
तर संसार होता त्यांना. मग आता जेव्हा देवाच्या हातून ते जेवत होते आणि देव त्यांच्या हातून जेवायचा, तेव्हा त्यांच्या आईला खूप छान वाटायचं. पण नंतर जेव्हा सद्गुरूंचं म्हणजे हे झाल्यानंतर त्यांनी जेव्हा खरं त्यांना ती डोळस भक्ती सुरुवात केली त्यांनी, त्याच्यानंतर काय झालं त्यांनी भागवत पताका पसरवल्यानं प्रचार प्रसार करायला लागले, तेव्हा त्यांच्यामध्ये काहीतरी बदल जाणवला असेल की नाही त्यांना. म्हणजे मला कुठे यायचंय की संसार, म्हणजे नामदेव महाराजांना पण संसार होता, तुकाराम महाराजांना पण संसार होता आणि आपल्याला सुद्धा संसार आहे. संसार सुटलेला नाही, प्रपंच सुटलेला नाही. मग आता मातोश्री जेव्हा ह्या सद्गुरु प्राप्तीनंतरच त्यांचं जर हे केलं ना, तर एक दिवस त्यांना असा त्रागा झाला नाही का खूप. कुणाला? मातोश्रींना, त्यांच्या बायकोला. सुरुवातीला बरं वाटत होतं जेव्हा देव त्यांच्या हातून जेवत होता, आणि एक दिवस घरातलं काम सांगितलं की करायचं नाही, काय सारखं आपलं नाही का हे करत राहायचं. आणि मग तेव्हा त्यांना काय वाटलं, त्रागा व्हायचा त्यांना. मग आता हा त्रागा, हा त्यांचा जो उद्वेग होता, तो त्यांनी एक दिवस विठ्ठलाच्या तिथे नाही का रडगाणं गायलं त्यांचं, आणि मग त्यांना तो असह्य झाला. पण तरी पण नामदेव महाराजांनी काय केलं, मग हा जो अभंगाची जी सुरुवात झाली, म्हणजे सुरुवात कधी केली, म्हणजे अभंगाची रचना जी झाली त्यांची, ती कधी झाली, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर. आणि इथं मला यायचंय कुठे की भगवंताला सोयरं केलं त्यांनी की सद्गुरूंना सोयरं केलं नाही का. म्हणजे भगवंताला सोयरं होते, म्हणजे सद्गुरूंना त्यांनी सोयरं केलं नाही का. आणि मग सद्गुरूंना सोयरं केल्यानंतर काय काय होतं ते प्रत्येकाच्या प्रपंचाला किंवा संसारामध्ये तो विषय आहे. तर नामदेव महाराजांना जेव्हा सद्गुरूंना ते शरण गेल्यानंतर त्यांनी ही जी रीत केली, ही रीत केल्यानंतर त्यांनी हे पूर्ण म्हणजे ह्या संसाराला किंवा ह्यांनी सोडलं का, नाही सोडलेलं. त्यांनी काय केलं, संसार पण केला. तुकाराम महाराजांनी संसार पण केला आणि हे जो म्हणजे नामाचा प्रसार आहे तो केला नाही का. विठ्ठल विठ्ठल नामदेव महाराजांनी सोयरं कुणाला करून घेतलं. आता इथं उदाहरण जर घ्यायला झालं तर आपण कुणाला सोयरं करतो नाही का. मुलाचं जर लग्न ठरवायचं झालं, सोयरीक जुळवली नाही का. आपण कसं मोठ्या अभिमानाने सांगतो आम्ही सोयरीक जुळवली. कुणाची सोयरीक जुळवतो नाही का, लग्न करतो इकडे तिकडे सगळं, आणि सोयरीक कशी जुळवतो नाही का, हे एवढं द्या तेवढं द्या असं करून सोयरीक जुळवतो नाही का. आणि त्याच्या सोयरीक जुळवून पण सुख आहे का, आहेच. मला एवढी हलकी साडी घेतली, मला एवढा हलका पोशाख घेतला, म्हणजे भावकीचं आहेच. भावकीमध्ये हे आम्हाला जेवणच नाही चांगलं भेटलं, म्हणजे सोयरीक जे म्हणतो आपण, सोयरीक कुणाला करतोय. आणि मग हे सोयरीक म्हणजे कुणाला केलं, म्हणजे नवरा बायको नाही का. हे प्रपंचातले हे सगळे काय आहेत, सोयरेच आहेत ना आपले. पण हे सोयरे आहेत का, कुठपर्यंत सोयरे आहेत. काल अण्णांनी सांगितलं नाही का कीर्तनात, हे जोपर्यंत हे मड आहे तोपर्यंत आपले सोयरी, म्हणजे 13वा कधी होतात नाही का वाट बघतात. म्हणजे स्मशानापर्यंतच ही सोयरीक आहे. त्याच्यानंतर आहे का, नाही. कायमस्वरूपी आहे का, नाही. तर ही सोयरीक कायमस्वरूपी नाहीये. पण संतांना जर सोयरीक करून घेतलं, संत कसे आहेत, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंता मनीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू. कसेत संत, सदा सर्व काळ सज्जन आणि सोयरे. कसे, सदा सर्व काळ सज्जन आणि सोयरे. मग आता इथं संत कसे, सदा आहेत, सर्व काळ आहेत. आता उदाहरण घ्यायचं झालं तर भगवान श्रीकृष्ण सर्वांसाठी होते का, सर्व काळ आहेत का, नाही का. फक्त पांडवांचे होते ना, ते कौरवांचे होते का, नाही. पण संत कसे आहेत,
बुडते हे जन न देखवी डोळा म्हणून कळवळा येत असे. बघतात का ते हे कसं आहे ते कसं आहे? नाही. म्हणजे त्यांचा उद्देश काय आहे? फक्त याचा उद्धार व्हावा, या लेकराचा उद्धार व्हावा. संत कसे आहेत? आणि जर सज्जन म्हटलं तर जर सज्जन असते आई वडील तर शबरीने घर सोडलं असतं का हो? जर भाऊ सज्जन असता तर विभीषण आणि रावण सख्या भावाला सोडलं असतं का हो? नाही ना. मग ही जी नाती आहेत, नवरा बायको, आई वडील, भाऊ बहीण, दीर भाऊजे, हे सगळे काय आहेत? सोयरे मानतो आपण. आपण मानलं तर, समोरच्याने नाही मानलं तर मग काय? शत्रू. हा, क्षणात शत्रू आहे की नाही? मग हे अशांना सोयर करून काय प्राप्त होतं? सुख आहे का दुःख आहे? बाबांनी सांगितले नाही का, सुख देणारे आणि दुःख देणारे. हे सोयरी कशी आहे? दुःख देणारी आहे. बघा, बहिणी बहिणीचं पटलं नाही तरी ती दुःख देणारी, नवरा बायकोचं पटलं नाही तरी दुःख देणारी, आणि आपण त्यांना काय म्हणतो? जीवनसाथी, नाही का? बघा, पण तरी पण थोडस काय वाकडं झालं की झालं, असं असं चालू होतं, नाही का? पण हे सोयरे आणि संत कसे आहेत? सदा सर्व काळ सज्जन आणि सोयरे. अशा संतांना जर आपण सोयरी केलं, करून घेतलं तर काय होतं? खऱ्या सुखाची प्राप्ती होते, नाही का? मग आता इथं दोन गोष्टी आहेत, दुःख देणारी सोयरी आणि परम दुःखातून निवृत्त करणारी सोयरी, किंवा आपण म्हणू शकतो की आत्मसुखाची प्राप्ती करून देणारी सोयरी. मग आता दुःख देणाऱ्या सोयरी जर आता हे प्रपंचाचं प्रापंचिक जेवढं येतं ह्या देहाच्या निगडीत, ह्या नाशिवंत देहाला जर विचार केला, याला जेवढं चिटकलंय ना ते सगळं काय आहे? दुःख देणार आहे. आणि जर आत्मभावाचा विचार केला, म्हणजे जर संतांच्या म्हणजे संत काय करतात तर त्यांची जर सोयरीक आपण करून घेतली तर ते काय करतात? आपल्याला परम दुःखापासून निवृत्त करतात, नाही का? आत्मसुखाची प्राप्ती करून देतात. आणि अशांची जर सोयरीक केली तर, अशांची जर सोयरीक केली तर, हे की नाही? मग अशांची सोयरीक आपल्याला करून घ्यायची, आणि आपलं भाग्य असं की आपल्याला अशी सोयरीक मिळालीये, तर आपलं कर्तव्य काय आहे की ही सोयरीक टिकवायची, नाही का? म्हणजे मिळाली पाहिजे. मिळाले तर आपल्याला त्यांनी करून, म्हणजे आपण करून घेतलं पाहिजे, आणि करून घेतलं तर ते टिकलं पाहिजे. तर आत्मसुखाची प्राप्ती करून देणारे किंवा परम दुःखापासून निवृत्त करणारे असे सोयरी कसे असतात? गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव नाही तुझ्या, पाहता त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा डोंगर, गुरु हा दळदळमळेना. गुरु कसं आहे? सुखाचा सागर आहे. मग ह्या सुखाच्या सागरात असल्यावर लहरी कमी असो, लहरी कधी सुखाच्या असतील कधी दुःखाच्या असतील, त्रास होणार आहे का? कारण ते काय आहेत? सुखाचे सागर आहेत आणि धैर्याचे डोंगर आहेत. बाप रखमा देवीवरू, नाही का? सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. सर्व सुखाचे आगर आहेत म्हणजे काय आहेत? ते भांडार आहेत. आता इथे बाप रखमा देवीवर म्हणजे संतांनाच म्हटलं, नाही का? हा, तर का कसे आहेत? ते भांडार आहेत. अशा भांडारा असे असणारे सद्गुरूंना जर आपण सोयर करून घेतलं तर काय होणार आहे? बघा, आता अशा सद्गुरूंना आपण सोयर करून घ्यायचंय, आणि घेतलं तर काय करायचं? ते टिकवायचंय. तर त्याच्यासाठी काय करायचंय? असे सोयरीक जेव्हा आपल्याला येतात तेव्हा काय करतात? ते आपल्याला एक रीत करून देतात, नाही का? विषय प्रयोजन समजून घ्या, कर्माचा संबंध समजून घ्या, बारीक विचार करा आणि सूक्ष्म विचार करता. काय करतात? ते बोध करतात, आणि आपल्याला त्या बोधातून आपल्याला, नाही का, शिकवत राहतात, नाही का? काल जसा विषय झाला चिवूचा घास, काऊचा घास देऊन रोज 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 थोडं 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 करून शिकवत राहतात. काय शिकवत राहतात? की ह्या देहाला चिकटलेले सोयरी ते शाश्वत नाहीत. मग आता ह्या देहाला चिकटलेले सोयरीक जर शाश्वत नसेल तर ह्याला होणारं सुख दुःख हे शाश्वत आहे का? मग त्याचा आपण आपल्या याच्यामध्ये काय
हे करायचं म्हणजे किती त्याचा विचार केला पाहिजे किंवा त्या दुःखाचा किती विचार केला पाहिजे. बघा आपल्याला थोडंसं दुःख झालं तर आपण काय म्हणतो, अरे म्हणजे तेच घेऊन बसतो नाही का. दुःख झालं तर तेच घेऊन बसतो, अरे माझ्याच नशिबात हे का नाही का. चघळत बसतो. तेच आपण चघळत बसतो, माझ्याच नशिबात हे का. तर प्रापंचिक आणि पारमार्थिक, आता इथं दोन्ही बाजूनी विचार करायचा. प्रापंचिक जर आपण दुःख घेऊन बसलो तर काय तेच विचार करत राहतो आणि आपल्याला हे जाणवतच नाही की आपण काय करतोय नाही का. पण तेच आता जरा बॅकलॉगला जायचं. संत प्राप्ती झाली, असे सोयरे भेटले, आता ती दुःख आणि आधीचं दुःख विचार करायचा आपण की प्रपंचात असताना आपल्याला म्हणजे सुरुवातीला जेव्हा आपण ह्या रीतीत नव्हतो, नाम घेतलं नव्हतं, तेव्हा आपल्याला कसं होतं, किती दिवस आपण ते दुःख धरून बसत होतो आणि आपण त्याचा नाही का विचार करत राहायचो, हे मलाच का, माझ्यासाठीच का. पण आता होतं का तसं? नाही होत. का नाही होत? कारण आपल्याला बाबांनी काय सांगितले, विषय प्रयोजन समजून सांगितलंय, कर्माचा संबंध सांगितलाय आणि बारीक विचार करायला लावलाय. काय सांगितलं की बाबा हे सगळं काय तुझ्या संचितच आहे, म्हणजे आपल्याला लागणारे, आपल्याला मिळालेले नवरा बायको मुलं सासू सासरे हे सगळे काय आहेत, आपल्या संचिताने मिळालेले नाही का. काहीतरी आपण संचित घेऊन आलोय, त्याचे भोग भोगण्यासाठी हे सगळे नातेवाईक आहेत. का आपण प्लॅन करून आलोय, मला निंबाळकरांच्यातच जन्माला यायचंय, मला गायकवाडांच्यातच जन्माला यायचं नाही, मला मुलगीच व्हायचंय, मला पुरुष व्हायचंय, असं प्लॅन करून आलो का आपण? नाही. आपण काय केलं, आपल्या जे म्हणजे आपण एवढं बाबांनी आता सांगितलं नाही का की कसा जन्म मिळालाय. जेव्हा पाप पुण्य समसमान झाल्यानंतर आपल्याला हे मनुष्य देह मिळाला आणि हे मनुष्य देह कशासाठी मिळालाय, तर हे संचिताचं फळ भोगण्यासाठी मिळालाय. तर इथे सद्गुरू आपल्याला बोध करतात नाही का की त्याचा काही त्रागा तू करून घेऊ नको. का तर हे सगळं संचित आहे तुझं, ते भोगायचंच आहे. आता मला सांगा, मी जर खिळा ठोकतीये आणि चुकून ती हातोडी माझ्याच हाताने माझ्याच बोटाला लागली, मी सासूला शिव्या देईन का, माझ्या नवऱ्याला बोलेन का, पोरांना बोलेन का, बरं आई वडिलांना बोलेन का? नाही बोलणार ना. का कसं बोलणार, आता माझ्याच हाताने लागले ना, हे की नाही. म्हणजे आपलेच दात आपलेच होठ जर आपण चावले तर इतरांना बोलून काय फायदा आहे का? नाही, नाही का. मग आता इथं बाबा आपल्याला ती जाणीव करून दे नाही का, बोध करतात काय की हे जे पण काय आहे या शरीराच्या माध्यमातून होणारं जे काही दुःख आहे, हे सुख आहे, ते तुझं नाही आहे बाबा. हे काय आहे, तर हे प्रारब्धाचं संचिताचं फळ आहे, संचिताचं भोग आहे. कौतुक तू पाये संचिताचे, कौतुक तू पाये संचिताचे, कौतुक तू पाये संचिताचे, कौतुक तू पाये. जैसी स्थिती आहे पैसा परिराहे, जैसी स्थिती आहे पैसा परिराहे, जैसी स्थिती आहे पैसा परिराहे, जैसी स्थिती आहे पैसा परिराहे. कौतुक तू पाये संचिताचे, कौतुक तू पाये संचिताचे, कौतुक तू पाये संचिताचे, कौतुक तू पाये. जैशी स्थिती आहे तैसा परिराहे, कौतुक तू पाहे संचिताचे. होतंय की नाही. बघा आपण जरा ती जाणीव होतीये आपल्याला नाही का, कधी कशी होतीये, काय झालं की आता अलीकडे असं वाटतं नाही का, अरे नाही बाबांनी आपल्याला बोध केलेला आहे की हे सगळं काय आहे, हे संचिताचं फळ आहे, शरीराला मिळालेलं फळ आहे, भोगाचं फळ आहे, तर हे आपल्या ते नाहीये नाही का. मग आपण काय, पण कधी झालं हे, आपण ती सोयरी नाही का करून घेतली, करून घेऊन नुसती घेतली नाही तर बाबा आपल्याला ती टिकवायची रीत करून घेतात नाही का, आचरणाने.
आचरणाने करून घेत आहेत. मग आता इथे अशी सोयरीक मिळाल्यानंतर असे सद्गुरू प्राप्त असणारे सुखाचा सागर प्राप्त आहे आपल्याला आणि आगर आहे भांडार असं सुखाचं आपल्याला प्राप्त आहे. तर अशा सद्गुरूंच्या कॉन्टॅक्ट आणि कनेक्टेड राहिलं तर तैशी स्थिती आहे तैसा परी राहील. कॉन्टॅक्ट आणि कनेक्ट नसलं तर ये रे माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या. बघा म्हणजे काय आहे की जर तुम्ही सत्संगात म्हणजे कालच विषय झाला की संतांचा संग नाही का चांगला संग. लहान मुलांनी किती छान ते सांगितलं गोकुळ म्हणजे ह्या अशा वातावरणात अशा या वलयात राहिलो. बघा बाबा नेहमी म्हणतात धर्म मंडपाच्या आत असेल तर ते रुजणारे मुरणारे आणि जर धर्म मंडपाच्या बाहेर जरी तुम्ही गेला तरी ते आत जात नाही. म्हणजे हे जे वलय तयार केलंय महात्म्यांनी ह्या वलयात राहिलो तर ते तुम्हाला जाणीव होते. ते जाणीव करून देतात नाही का महात्म्य जाणीव करून देतात की काय बाबा हे सगळं संचिताचं फळ आहे. हा संसार जरी दुःखमूळ असला संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ. काय तळमळ आहे की नाही. बघा आता आताच्या तरुण पिढीचं जर उदाहरण घेतलं तर काय आहे संसार शिक्षण झालं पाहिजे नोकरी लागली पाहिजे घर झालं पाहिजे गाडी झाली पाहिजे. बघा बरं त्यांना विचारा 4 दिवस सुट्टी घ्या बरं चला 4 दिवस तुम्ही सुट्टी घ्या देतो का बॉस त्यांचा नाही देत. तळमळ आहे ना हे की नाही. म्हणजे किती त्रास येतो म्हणजे रात्रंदिवस काम करत राहा कष्ट करत राहा. हा संसार असाच आहे. तर काय म्हणतात महात्मे की अशा या संसाराचं तू काय कर त्रागा करून घेऊ नको. तू त्याचा त्रास करून घेऊ नको आणि त्याचा उद्वेग करू नको. उद्वेग म्हणजे काय की आता इथे आहे हा उद्वेग होतोय ह्याची जाणीव होण्यासाठी सुद्धा तुम्हाला संत संगती पाहिजे. नाहीतर प्रपंचामध्ये तुम्हाला त्याची जाणीव सुद्धा होत नाही. आता सगळेच म्हणतात नाही का की हा तुम्हाला काय जातंय बरं बोलायला हिथं मंडपात हिथं होतंय की आम्ही थोडी विस्मरण होतंय आम्हाला संतांचं होऊनच देत नाहीत. आपली वरिष्ठ मंडळी होऊनच देत नाही. हे झालं की ते झालं की ते किती श्रवण आहे आपल्याला किती तो आपण समुद्रातच आंघोळ केल्यासारखं आहे की नाही 3 दिवसाचा. प्रपंचात गेल्यावर कळतंय तिथं नाही व्हायला पाहिजे ना विस्मरण. तिथं गेल्यावर हायच की आला माझा बाबू आला माझं हे नाही का तिथे कसं. पण महात्म्यांनी आपली ती पण सोय केलेली आहे नाही का. म्हणजे सकाळचा भजन आत्मचिंतन परिपाठ स्टेटसचे संदेश वृक्ष संवर्धन गोमय प्रोडक्ट किती काय काय करून ठेवलंय. म्हणजे तोच पण सत्संगच आहे नाही का. आणि अशा सत्संगाचा जर संग धरला तर काय होणार आहे तुम्हाला जाणीव होते कशाची उद्वेगाची जाणीव होते. म्हणजे भक्तीच्या त्या वाटेवरती उद्वेग हा येतो. पण तो उद्वेग जरी आला तरी तो उद्वेग गेला पाहिजे नाही का. तो उद्वेग कधी जाईल कसा जाईल आणि कोण घालवणार आपल्याला जमतोय का नाही जमत. तो उद्वेग गेला पाहिजे ना. तर तो उद्वेग हा संत संगतीतच जातो. काय तर बाबा विषय प्रयोजन समजून सांगतात महात्मे सगळ्या गोष्टी नाही का बारीक विचार असं चगळून नाही का असं एकदम असं बारीक असं पीठ असं एवढं करून ते तुम्हाला खायला घालतात की हे सगळं बाद होणार आहे. हे सगळे जे नातेवाईक आहेत हे जे सगळा उद्वेग आहे तो काय आहे तुझा बाद होण्यासाठी आलेला नाही का. मग ह्या अशा उद्वेगाला असं जे नातेवाईकांचा उद्वेग असू दे. मग आता हे नुसतं प्रापंचिकच उद्वेग आहे का नुसता प्रापंचिकच उद्वेग आहे का. हा कुठे जातो करू नका काही संत संग धरा नाही का. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो संग पावलो संग सुखयाते पावलो संग सुखयाते पावलो
भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो तो सुख संग याचे. पुढं काय आहे की सुख आम्हा झाले धरिता त्यांचा संग. कुणाचा संग? सुख आम्हा झाले धरिता त्यांचा संग. आणि पहिल्या ह्याच्यात काय भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग पावलो तो संग. म्हणजे कुणाचा? हा सुख मिळणार आहे कुणाच्या संघाने? याच्या संग. ह्या शरीराच्या मिळणाऱ्या त्या नातेवाईकांच्या संघाने मिळणार आहे का? त्यांनी तर त्रास होतोय ना, त्रागा होतोय, दुःख होतोय, काय काय होतंय काय सांगताच येत नाही बघ. म्हणजे त्याला परिसीमाच नाही. मग ते कधी होणार आहे? आता इथं जर दृष्टांत झाला सगळ्यांना माहितीये कमळाचं फुल कुठे येतंय? कुठे येतंय? झोपल्याके कुठे येतंय? चिखलात येतंय. आणि त्या चिखलामध्ये ते काय असतंय पाणी, त्या चिखल पाणी, पण त्याचं ते फुल ठेवतो कुठे आपण? भगवंताला अर्पण करतो की नाही? मग आता त्या चरणी अर्पण करतोय. ते कमळाचं फुल आपण भगवंताच्या चरणी अर्पण करतोय. मग आता ते जर कमळ जर म्हंटल बाई मला कुठे मी उगवतोय, काय करतोय, ते किती घाण आहे, आणि मग ते कसं आता माझं कसं व्हायचं, हे जर कमळाच्या फुलाने केलं तर जाईल का ते भगवंताच्या चरणी? त्याचं स्मरणात काय असतंय? अखंड स्मरणात काय असतंय? मला त्यांच्या चरणी लीन व्हायचंय. त्यामुळे त्याला काही जरी आजूबाजूला असलं तरी ते त्याच्यावर परिणाम करतंय का? नाही करत परिणाम. तसं जेव्हा आपण यांच्या संगतीत असतोय, यांच्या त्या वलयात असतोय, यांच्या विचारांच्या वलयात असतोय, तेव्हा हा जो दुःखमूळ संसार जरी असला, तो उद्वेग देणारा जरी असला, तो त्रागा करून घेणारा असला, तो दुःख देणारा असला, तरी ते काय होतं? बाद होतं नाही का? म्हणजे जाणीव होती का? ते नाही होत. मग असं जर आपण संतांच्या संगतीत राहिलो, असा तो संग धरला, तर महात्मे आपल्याला काय करून घेतात? तर आपल्याला ती जाणीव करून देतात. आणि त्या म्हणजे त्या उद्वेगातून, त्या त्रागातून आपल्याला काय करतात? ते हळूच बाहेर काढतात नाही का? मग असा हा उद्वेग, हा संसारीचा उद्वेग गेला पाहिजे. हा संसारीचा जो त्रागा आहे तो गेला पाहिजे. त्याच्यासाठी काय करायचंय? तर भक्ती करायची. मग कशी करायची? तो उद्वेग सांडून भक्ती करायची आणि संतांच्या संगतीला धरून नाही का? म्हणजे संतांच्या चरणी लीन व्हायचंय. आणि मग काय होतं? अशा सोयरे करून घेतले आणि अशा संतांना जर आपण शरण गेलो आणि असे सदा सर्व काळ आणि सज्जन सोयरे जर संत आपण प्राप्त झालेले आहेत आणि त्यांच्या जर कॉन्टॅक्ट आणि कनेक्टेड राहिलो, तर आपल्याला याची जाणीव होते की हे सगळं काय म्हणजे उद्वेग जो आहे तो बाद होणार आहे. तर म्हणून तुकाराम नामदेव महाराज पहिल्या चरणात काय म्हणतात? तर सद्गुरु सारिका सोय राजू लगा, गुरु सारिका सोय राजू लगा, गुरु सारिका सोय राजू लगा, गुरु सारिका सोय राजू लगा. नीला उद्वेग संसारेचा, नीला उद्वेग संसारेचा, नीला उद्वेग संसारेचा. तर काय करणार आहे? जेव्हा सद्गुरू सारखे सोयरे आपल्या आयुष्यात येतात, त्यांनी म्हणजे आपण जेव्हा त्यांना सोयरं करून घेतो, आपले जीवलग बनतात, तेव्हा ते काय करतात? आपला संसारीचा हा उद्वेग हा तोडतात नाही का? कसा तोडतात? मग नुसता संसारीचाच उद्वेग आहे का? नाही. नुसतं बाबांनी त्याच्याही पलीकडे जाऊन आपला परमार्थिक उद्वेग सुद्धा गेला पाहिजे नाही का? नुसतं प्रापंचिक उद्वेग घालवायसाठी आपण आलोय का इथे? नाही. काय? तर परमार्थिक उद्वेग सुद्धा गेला पाहिजे. आता इथे परमार्थिक उद्वेग म्हणजे काय? मी कोणीतरी अधिकारी आहे नाही का? म्हणजे त्याची जाणीव सुद्धा हा उद्वेग आहे. मानपान उपाध्या लावून घेणं हे काय आहे? उद्वेग आहे, तो त्राग आहे. पण तो कधी जातो? सत्संगात आल्यावर नाही का? आपल्याला ते जाणीव करून देतात. तू हे बाबा हे आपल्याला नाही का? स्वतःच ते जाणीव करून देतात. तर जाणीव झाली, कार्याची जाणीव होणे हा सुद्धा काय आहे? उद्वेग आहे. तो सुद्धा गेला पाहिजे. मानपान म्हणजे उपाध्या लौकिक हे सगळं उद्वेग आहे, हा सुद्धा गेला पाहिजे. एवढंच नव्हे तर
मी एक ज्ञानी आहे, मला जे ज्ञान दिले महात्म्यांनी की मी त्या परब्रह्माचा एक अंश आहे, हे सुद्धा आपण जर बोलत बसलो तर हा सुद्धा काय आहे, उद्वेग आहे. म्हणजे जे ज्ञान दिले ते ज्ञानाचं सुद्धा काय झालं पाहिजे, खंडन झालं पाहिजे. जसं ज्ञान कसं म्हणजे काय होतं की आता उदाहरण घ्यायचं झालं तर कापूर आपण जाळतो नाही का, आणि कापूर संपतो पण तो वासाच्या रूपात राहतो नाही का, त्याचं अस्तित्व राहतं. तर असं हे ज्ञान राहिलं तरी तो काय आहे, उद्वेग आहे. तर हा परमार्थिक उद्वेग सुद्धा गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी काही करायचं नाही. काय करायचंय, बाबांनी सांगितले की करू नका काही, संत संघ धरा, संतांचा संघ धरायचा आहे. ह्या सत्संगामध्ये आल्यानंतर आपल्याला बाबा सांगतात, महात्मे सांगतात आपल्याला आणि त्याची जाणीव करून देतात, वेळोवेळी आपल्याला बोध करून देतात. आणि मग ते कसा तोडतात हा उद्वेग, कसा तोडला त्यांनी हा उद्वेग आपला, तर हा प्रपंचाचा परमार्थिक उद्वेग कसा तोडला, तर अनुग्रह प्रबोधाच्या माध्यमातून आपल्याला बोध केला नाही का, बोध केला आपल्याला. तू म्हणजे मी सद्गुरूंचाच एक अंश आहे, मी त्या परब्रह्माचाच एक अंश आहे असा बोध केला. आणि नुसतं बोध करून थांबले नाही तर काय केलं पुढे त्यांनी, तर आपल्याला हे केलं नाही का, म्हणजे रीत करून घेतली आणि त्या रीतीने तेवढंच त्या रीतीने न थांबता आपल्याला जाणीव करून दिली काय, की हे सगळं जे चालू आहे ते सर्व त्यांच्या सत्तेने चालू आहे आणि इथे मी नाही का, म्हणजे मी विनया, मी सुप्रिया हे नाही, हे सगळं जे चालू आहे ते परब्रह्म म्हणजे त्या भगवंताच्या सत्तेने चालू आहे. तर हे फक्त आपण नुसता उद्वेग करत बसायचं नाहीये. विठ्ठल 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 तर हा काय की हा उद्वेग गेला पाहिजे. तर हा तोडला कसा, अनुग्रह केला, प्रबोध केला आणि विषय प्रयोजन समजून सांगितलं नाही का. विषय प्रयोजन समजून सांगून त्याच्यासोबत काय केलं. मग आता इथं जर विचार केला, हा उद्वेग, हा त्रागा, हे सगळं काय आहे, हा बोध जो केलाय ते काय विचार आहे नाही का. म्हणजे एक विचार टाकला ना आपल्यामध्ये, बोध केला म्हणजे काय केलं, तू ब्रह्म आहेस, हा बोध विचार टाकला. मग आता हा विचार टाकला म्हणजे काय, कसं टाकला, कृपा आहे नाही का, महात्म्यांची कृपा आहे. जर आपण जर विचार केला तर 12 प्रकारे महात्मे कृपा करतात आपल्यावरती. त्यातलं एक आहे चौथी कृपा आहे, काय ती अनुग्रह. आणि काय दुसरं काय विचार. विचार ही काय कृपा आहे. महात्मे संत कृपा करतात आणि ते विचारांचं म्हणजे सत्संगामध्ये आपल्या मनावरती काय करतात, आपले सद्विचारांचं रोपण करतात, हे की नाही. म्हणजेच तो काय झाला, सद्गुरू बोध करतात, सद्विचारांचं रोपण करतात. आणि काय ह्या विचारांचं जेव्हा पुन्हा मारा होत राहतो आणि जेव्हा सत्संगात आपण येतो तेव्हा आपल्या त्या पूर्ण जरी विचार आले नाही का, जरी उद्वेग आला, जरी तो विचार आपल्या मनात आला तर बाबा इथे आपलं त्याचं पण खंडन करतात की काय हे विचार बाद व्हायला आलेत नाही का. आणि ते भोग आहेत आपले, ते विचार बाद व्हायला आलेत आणि ते बाद होणार आहेत, ठीक नाही. मग विचार हे थांबत नाही. बघा आता मी हे आपण ऐकतोय पण तुमच्या मनात आता चालू असेल, कधी संपतंय बाबा एकदा, हा नाही तर उद्याची तयारी, नाही तर संध्याकाळची तयारी, है की नाही. विचार थांबत नाही, विचार हे कधीही थांबलेले नाही. पण बाबांनी काय केलं, महात्म्यांनी काय केलं, तर आपल्यावरती सद्विचारांचं रोपण केलं आणि आपल्या त्या विचारांना वळण दिलं नाही का. काय केलं, वळण दिलं. म्हणजे प्रापंचिक विचारांचं त्या विचारांना वळण दिलं आणि काय केलं, तर आपल्याला म्हणजे अनुग्रह प्रबोध करून, तो बोध करून आपलं आत्मकल्याण, आत्मशोध, आत्मबोध आणि आत्मकल्याणापर्यंत न थांबता विश्वकल्याण नाही का, आत्म्याचं कल्याण करून विश्वकल्याण. म्हणजे हे काय केलं
केलं, विचारांचं रोपण केलं आणि त्या विचारांना आपल्या वळण लावलं आणि काय केलं की बाबा काळजी करू नको. जरी हे विचार आले आपल्याला, बघा चिंतनाला बसल्यानंतर प्रत्येकाला असते ते एक कंप्लेंट असते की सारखे विचार येत राहतात, तर ते विचारांचं काय करायचे बाबा इथे खंडन करतात की काय घाबरायचं कारण नाही, ते भोग म्हणजे ते बाद व्हायला आलेले असतात. तर ह्या बाद व्हायला आलेले विचारांचं तू काय काळजी करू नको. तर तू काय कर, फक्त भजन नाही का, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत, सुंदर माझे जाते फिरते बहुत, ओया गाऊ कौतुक तुझे विठ्ठला, ओया गाऊ कौतुक तुझे विठ्ठला, माझे जाते ग फिरते बहुत. कधी फिरल जातं, मनानेच फिरतं का, फिरवायला लागतं की नाही, हे की नाही? का नुसतं आपण जातो असं बघत बसलं तर फिरणार आहे का ते? त्यासाठी फिरवणारं पाहिजे नाही का? मग असं आपलं हे विचारांचं जातं जेव्हा महात्म्यांच्या संगतीत आपण जेव्हा फिरवतो, मग त्यांनी फिरवायला नाही का, भजनाचं जातं फिरवायला सांगितलं. काय सकाळच्या ब्रह्ममुहूर्तावरती जेव्हा तुम्ही ते भजनाचं जातं फिरवता आणि ते फिरवता फिरवता मग काय होतं, आपले किती जरी विचार आले तरी ते त्यात काय होतात, भरडून निघतात आणि ते काय होतं, पीठ होतं आणि ते एकदा पीठ झालेलं परत उगवत नाही. मग त्याच्यासाठी मात्र आपलं जर हे भजनाचं जातं अखंड चालत राहिलं तर हे विचार बाद होणार आहेत. विचार येऊ द्या नाही येऊ द्या काहीही होणार नाही. आता इथून पुढे अजूनही पुढचं जर सांगितलं तर बाबांनी सांगितलं ना की हे बाद होणार आहेत, पण बाबांची 2 महावाक्य आहेत नाही का, काय, चांगला विचार केला तर, बारीक विचार केला तर, नाही का. ह्या 2 वाक्यांचा जर आपण विचार केला तर हे जातं फिरतं, पण घरी फिरेल का हो? नुसतं घरी बसून फिरत नाही, ते संतांच्या सानिध्यात त्या वलयात यावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही वलयात येता तेव्हा त्याच विचारांना बाबा सांगतात, महात्मे सांगतात की कोणता विचार, चांगला विचार केला तर. आता याच्यावर लिहिले बघा, नको ब्रह्मज्ञान, आत्मसिद्धी भाव, मी भक्त तू देव ऐसे कर. चांगला विचार केला तर. ज्ञानदेवाचा मी दास नाही का, गुरूंचा मी दास. काय म्हणतात, ज्ञानदेव म्हणे मी गुरूंचा मी दास, चांगला विचार केला तर नाही का. आणि गुरु हा संत पुढीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, चांगला विचार केला तर. म्हणजे हा जर विचार केला तर तुमचं हे संचित आहे, हे संचित कसं जरी असलं, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, पुढे काय, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचित आहे. हेची थोर भक्ती म्हणजे ही भक्ती, चांगला विचार केला तर, तू देव मी भक्त, हा विचार करायचा नाही का. म्हणजे काय केलं, सद्विचारांचं रोपण केलं नाही का. आणि जेव्हा अशा विचारांवर जेव्हा आपल्याला म्हणजे असा विचार करायला लावला नाही का महात्म्याने, अशा विचार करण्यासाठी काय केलं पाहिजे, कोण, एकांतातील आणि लोकांतातील साधनेत सक्रिय राहिलं पाहिजे. सातत्याने अखंड असा हा यज्ञ चालू ठेवला तर हा काय होणार आहे, विचार आपला. तर म्हणून नामदेव महाराज दुसऱ्या चरणात सांगतात नाही. आणि अशा संतांची आपण काय उतराई होऊ शकतो का, नाही होऊ शकत. मग अशा संतांची उतराई होण्यासाठी एकच मार्ग आहे की फक्त त्यांच्या कार्यात सक्रिय राहायचं. जन्मना दिले ऐसे केले, जन्मना दिले ऐसे केले, तोडी लावू दे संसारिका, तोडी लावू दे संसारिका. जन्मना दिले
काय काय उतराई होऊ कवण्यापुणे नाही का, कशी उतराई होऊ मी उतराई होऊच शकत नाही. कारण असं जे जन्म मरणाचं जे जातं फिरतंय ते जात्यावरच काय केलंय महात्म्यांनी घाला करून आपल्याला ते बाद केले, जन्म मरणच बाद केले. तर आता बघा हे विचार 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 म्हणतो आपण. विचार म्हणजे काय तर तो बोध रुजवला, ते विचार आपल्याला आचरणाने हे काय जेव्हा हा म्हणजे हे आचरणाने जेव्हा आपल्याला तो आपण आचरणात असतो सातत्याने जेव्हा आचरणात येतो तो बोध आपल्यामध्ये रुजवतात महात्म्याने. बोध जसा जसा रुजेल तसं तसं आपल्याला सुखाची प्राप्ती होते. आता इथं सुख म्हटलं तर आपण वेगळं हे करतो नाही का, घर घेतलं गाडी घेतली पण ते शाश्वत नाही का. ते काय गाडी बाद म्हणजे खराब होते, घर जरी घेतलं तरी आहे परत थोड्या दिवसांनी आपण वरती गेलो की ते खालीच राहणार आहे. तर ते शाश्वत सुख आहे का नाहीये, तर ते शाश्वत सुख नाहीये. आणि आपल्याला महात्म्यांनी जी दिलेली रीत आहे त्या रीतीने जर आपण गेलो तर ते काय होतं की आपल्याला त्या शाश्वत सुखाची प्राप्ती होते. आता इथं जर उदाहरण घ्यायचं झालं तर 9 महिने आपण नाही का आई बाळाला पोटात ठेवते आणि आई बाळाला पोटात ठेवून नंतर जन्म देते. त्या किती कळा असतात नाही का, त्या कळा सहन करूनही ती त्या बाळाला जन्म देते, वाढवते, मोठं करते. आणि तोच बाबू पुढे लग्न झाल्यावर है की नाही, आणि परत त्या बाब्याचा बाबू जरी झाला तरी त्या आईसाठी तो कसा आहे बाबूच असतो है की नाही. म्हणजे इथे बघा म्हणजे लग्न झालं म्हणजे त्या बाबू मोठा झाला त्याचं लग्न झाले तरी आईसाठी तो बाबूच, आणि त्या बाबूला परत बाबू झाला तरी तो त्या मातोश्रीसाठी काय बाबूच आहे. तर असं जेव्हा तुम्ही म्हणजे ह्या सुखाची प्राप्ती ह्या शाश्वत सुखाची जेव्हा तुम्हाला नाही का ओढ लागते म्हणजे हा विचार जर केला तर आपल्याला मेळाव्यात आल्यावरती कसं वाटतं आनंद होतो नाही का. सत्संगात गेल्यावरती आपली माणसं भेटल्यासारखं वाटतं नाही का. आणि तेच घरात जर गेलो घरात पाय ठेवला की चालूच होतंय नाही का, तिने काय केलं तिने काय केलं ह्यानी काय केलं. पण तेच सत्संगात आल्यावरती बरं वाटतं सुख वाटतं. तेच झाडांकडे गेल्यावरती पांडवकडेला गेलो बोपदेव घाटात गेलो काय होतं सुख वाटतं. गो सेवेला आलो तर काय वाटतं सुख वाटतं. गोमय प्रोडक्ट आम्हाला एक साबण जरी दिला तरी आम्हाला दिवसभर काय आनंद होतो काय सांगायचं तुम्हाला. म्हणजे तुम्ही इथे जेवढा गो सेवा देतात ना तेवढाच आनंद आम्हाला एक साबण दिल्यावर सुद्धा होतो. म्हणजे एवढं सगळं घबाड महात्म्यांनी असं सुखाचं भांडार असा सुखाचा सागर नाही का दिलाय आपल्याला. आणि त्या सुखाचा सागर आपल्याला त्या प्रेमरूपी सागरामध्ये आपल्याला काय केलंय शिक्कामोर्तब केलाय. कसा शिक्कामोर्तब केलाय नाम अनुग्रह सगळं जरी झालं तरी आत्मकल्याणापर्यंत थांबवलं का आपल्याला नाही थांबवलं. तर आत्मकल्याणाच्याही पुढे विश्वकल्याणाचं कार्य लावून विश्वकल्याणाचे विचारांचं रोपण करून त्या आचरणाची रीत आचरणात आणून काय केलं आपल्याला सुखाची खरी प्राप्ती केली. माझे सुख मज दावी येले डोळा नाही का. मग हे माझं सुख कसं दाखवलं नुसतं बोलून दाखवलं का नाही, पण परत सद्गुरु सारिखा सोयरा जीवलग करून त्याच्यात टिकलं पाहिजे नाही का. केलं पण टिकलं नाही तर आज मेळाव्याला आलो पुढच्या महाशिवरात्रीच्या मेळाव्याला परत फोन करायचे 10 येणार आहे का बाबा तुम्ही येणार आहे का, पुढच्या आठवड्यात झाडांकडे जायचंय येणार आहे का. असं केलं तर होणार आहे का नाही होणार आहे. त्याच्यासाठी काय पाहिजे अखंड ते जातं संत म्हणजे त्या सेवेचं जातं सुद्धा तुमचं काय झालं पाहिजे अखंड त्या भजनासारखं फिरलं पाहिजे. आणि तेव्हा तुम्हाला जाणीव होते बघा किती जरी त्रागा झाला किती जरी उद्वेग आडवा आला तर काय होतं आपल्याला ते पुन्हा भजन आठवतं नाही का मध्ये ते बाद करतं नाही का, ते विचार बाद करतात. आणि अशा सुखाची प्राप्ती झाल्यानंतर आपल्याला काय
तर ते ज्ञान म्हणजे असे सुख महात्म्यांनी उपलब्ध करून दिले की आपल्याला त्याचा झरा दिलाय. तर म्हणून नामदेव महाराज तिसऱ्या चरणात म्हणतात, माझे सुख माझ धावियले डोळा, 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 दिली प्रेमाचा ज्ञान मोगरा, दिली प्रेमाचा ज्ञान मोगरा, दिली प्रेमाचा ज्ञान मोगरा, दिली प्रेमाचा ज्ञान मोगरा, काय राये ओ गावल्या गोरे, काय राये ओ गावल्या गोरे, माझे दुःख बदलावे दिले माझा ज्ञान मोरा, दिली प्रेम करा ज्ञान मोरा, दिली प्रेम करा ज्ञान मोरा, काय उतराये ओ गावल्या गोरे, ओ काय उतराये ओ गावल्या गोरे. मग आपण उतराई होऊ शकत नाही आणि अशा संतांच्या सानिध्यात राहून फक्त एकच करू शकतो, काय? नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी, ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी पडी मिठी. ऐसा लाभ बांधायचा म्हणजे जे दिलंय त्याच्यात जरी कनेक्टेड राहिलो, त्याच्यात जरी सातत्याने राहिलो तर आपल्याला आपल्या स्वानंदाचं जे सुख आहे नाही का, जे लेणं लेवले म्हणजे नुसतं अलंकार घातले, नवीन कपडे घातले म्हणजे ते म्हणजे लेणं होत नाही. जसं आपण स्त्रिया म्हणतो मी लेणं लेते नाही का, कुंकू लिहिलं, मंगळसूत्र लेणं म्हणतात त्याला, की काय म्हणतो सुवासिनीचं लेणं आहे ते. पण ते लेणं हे म्हणजे ते लेणं झालं तसं ह्या स्वानंदाचं लेणं आपल्याला संत लिहून देत आहेत की हे जे सुख आहे, जे तुम्हाला दाखवलेलं जे सुख आहे, शाश्वत सुख आहे, त्याच्यासाठी फक्त काय करायचंय तर अखंड भजनाचं, अखंड या भजनाचं जातं चालू ठेवायचंय, नामाचं हे जातं चालू ठेवायचंय, भजनाचं हे जातं चालू ठेवायचंय. आणि हा लाभ कोणीही म्हणजे लाभाची गाठ बांधायची. आणि जेव्हा ह्या लाभाची गाठ बांधतो तेव्हा सगळं काय होतं, सुरळीत होणार आहे. आणि सगळं नाही का वाहिला तो भार नाही का, म्हणजे तो भार संतांच्या चरणी वाहून निश्चिंत राहायचंय. आणि जेव्हा आपण निश्चिंत राहू तेव्हा आपल्याला त्या आत्मसुखाचे, त्या स्वानंदाचं भरता येत राहतं. बघा प्रत्येकाला अनुभव आहे, जरी काय कुठे जरी आपलं काही जरी झालं तरी मधूनच अष्टसात्विक भावाचं ते भरता येतं. आणि तेव्हा आपल्याला ते सद्गुरू नाही का आपली ते आठवण करतात नाही का, आपण त्यांचं स्मरण करतो तरी मध्ये 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 आपल्याला ते लक्षणं सांगितलेत नाही का, की अष्टसात्विक भाव कसं होतं, डोळ्यातून धारा लागणं वगैरे. तर ते लेणं आहे, ते खरं स्वानंदाचं लेणं आहे. आणि त्या स्वानंदाचं लेणं कधी मिळणार आहे आपल्याला, तर लेणं लिहिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय करू नका काही, संत संग धरा, संतांच्या त्या सानिध्यात राहायचंय आणि त्या सत्संगाच्या वलयात राहायचंय. ऐसा लाभ बांधा घाटी, गोसेवा, वृक्ष संवर्धन, आत्मचिंतन, भजन आणि ह्या महात्म्यांच्या दिलेल्या प्रत्येक विचारांचं आपल्यामध्ये आचरण, हे काय हा लाभ आहे. आणि ह्या लाभाची गाठ बांधायची. जय
कुमार कुमारे हे कुमार कुमारे